Hello students, a very good morning to all of you. Today we'll discuss the next part of amines. In last part we have discussed is preparation of amines. Now we'll discuss the next point, that is reactivity of amines, that is chemical properties of amines. ठीक है, heading दे बाळांनो, that is chemical properties of amines. ठीक आहे, त्याच्यामध्ये फर्स्ट पॉइंट आहे एस बेसिसिटी ऑफ अमाइन्स और बेसिक नेचर ऑफ अमाइन्स, किंवा त्यालाच काय म्हणा, बेसिसिटी ऑफ अमाइन्स, बेसिसिटी ऑफ अमाइन्स. ठीक आहे ना. येस बाळांनो, तर ॲलिफॅटिक अमाइन्स आणि ॲरोमॅटिक अमाइन्स दोन्ही अमाइन्स मध्ये आपण ऑलरेडी बेसिसिटी स्टडी केलेलं आहे. कशामध्ये? येस, इलेक्ट्रॉन डिस्प्लेसमेंट मध्ये, म्हणजेच इंडक्टिव्ह इफेक्ट, मेसोमेरिक इफेक्ट, बरोबर आहे ना. ओके, हायपर कॉन्जुगेशन असे इफेक्ट जे स्टडी केलं होतं. ओके, त्यावेळेस आपण अमाइनची बेसिसिटी आणि काय येस अदर कंपाऊंडची, अल्कोहोलची, कार्बोक्सिलिक ॲसिडची, फिनॉलची ॲसिडिटी आपण ऑलरेडी स्टडी केलं होतं आणि फॅक्टर्स अफेक्टिंग ऑन इट ऑल्सो वी हॅव स्टडीड. तर बेसिसिटी जी आहे बाळांनो अमाइनची, ओके, ते कशावरती डिपेंड आहे तर काय येस अवेलेबिलिटी ऑफ लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स ऑन नायट्रोजन. करेक्ट ना. ठीक आहे. येस, नायट्रोजन वरती ज्या काय लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत त्याच्या अवेलेबिलिटीवरती काय आहे, बेसिसिटी ऑफ अमाइन्स डिपेंड आहे. बरोबर ना. ओके, आता ॲलिफॅटिक अमाइन्स आणि ॲरोमॅटिक अमाइन्स मध्ये ओके मोर बेसिक कोण असतो तर डेफिनेटली ॲलिफॅटिक अमाइन्स. ठीक आहे ना. ओके, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी अमाइन्स आपण स्टडी केलं होतं गॅसेस फेजमध्ये आणि काय एस ॲक्वेस फेजमध्ये, दोन्ही फेजमध्ये आपण ओके बेसिसिटी ऑफ अमाइन्स स्टडी केलेलं आहे आणि परत तिथूनच स्टडी करायचं तुम्हाला ते ऑर्डर्स वगैरे. ठीक आहे, कुठल्या टाईपचे क्वेश्चन्स विचारतात, कसे विचारतात ते बघायचं आहे आपल्याला फक्त इथं. ठीक आहे ना. ओके, येस बघा, प्रायमरी अमाइन आहे सपोज. ठीक आहे ना. ओके, त्याच्यामध्ये काय आहेत, लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन, नायट्रोजनवरती लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत. ओके, ह्या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स किती अवेलेबल आहेत, बरोबर आहे ना. ओके, त्याच्यावरती त्याची बेसिसिटी ठरते. ठीक आहे, हा ॲलिफॅटिक अमाइन आहे आणि दुसरा काय बाळांनो ॲरोमॅटिक अमाइन आहे. सपोज NH2, ओके, इज हॅव्हिंग लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन ऑन इट. ठीक आहे, नाउ धिस लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन इज इन रेझोनन्स, बरोबर आहे ना. ओके, येस डिलोकलाइज्ड फॉर्म मध्ये आहे तर रेझोनन्स मध्ये आहे. त्याच्यामुळे काय येस हा ॲनिलिन जो आहे तो लेस बेसिक आहे ॲज कम्पेअर्ड टू दी ॲलिफॅटिक अमाइन्स. हे स्टडी केलंय आपण ऑलरेडी, बरोबर आहे ना. थोडंसं रिवाइंड करतोय तुम्हाला मी हे. करेक्ट. येस, आता बेसिसिटी फाइंड आउट करण्यासाठी ओके बाळांनो एक तर काय केबी व्हॅल्यू किंवा पीकेबी व्हॅल्यू, एक्सपेरिमेंटल व्हॅल्यूज आहेत, लक्षात येते ना. ओके, केबी आणि पीकेबी व्हॅल्यूज महत्वाचे आहेत. करेक्ट ना. ठीक आहे. येस, केबी व्हॅल्यू इन्क्रीजेस, बघा केबी व्हॅल्यू इन्क्रीजेस, येस बेसिसिटी इन्क्रीजेस, लक्षात येते. ठीक आहे. येस, किंवा बेसिसिटी असं म्हणा इन्क्रीजेस, and keep pKb value decreases then basicity increases. ठीक आहे, ह्या दोन कशा आहेत, अपोजिट आहेत. केबी व्हॅल्यू इन्क्रीजेस, बेसिसिटी इन्क्रीजेस, पीकेबी व्हॅल्यू इन्क्रीजेस डिक्रीजेस, बेसिसिटी एस इन्क्रीजेस. म्हणजे पीकेबी व्हॅल्यू लेस पाहिजे आणि केबी व्हॅल्यू हायर पाहिजे फॉर ए स्ट्रॉंग बेस. अंडरस्टूड. ठीक आहे, त्याच्यानंतर आपण इफेक्ट ऑफ सबस्टिट्युएंट्स ऑन बेसिसिटी ऑफ ॲनिलिन स्टडी केलं होतं. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप जर असतील ओके बाळांनो काय करतात, बेसिसिटी इन्क्रीज करतात आणि इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जर असतील तर बेसिसिटी काय करतात, डिक्रीज करतात. कारण काय इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप काय करतील, अमाइनवरच्या ज्या लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स आहेत ते स्वतःकडे अट्रॅक्ट करतील. म्हणजेच काय येस तिथं काय इलेक्ट्रॉन्सला स्वतःकडे ओढून घेतील बाळांनो आणि त्याच्यामुळे काय होईल, येस बेसिसिटी त्याची डिक्रीज होईल. येथे लक्षात, मग इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जर असतील तर काय येस इट डिक्रीजेस द बेसिसिटी अँड इफ इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप इज प्रेझेंट देन इट इन्क्रीजेस द बेसिसिटी ऑफ ॲनिलिन. येथे लक्षात. ठीक आहे, आता इथे एक ऑर्थो इफेक्ट पण स्टडी केला होता आपण. ऑर्थो इफेक्ट, बरोबर ना. ऑर्थो पोझिशनला इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असू द्या किंवा डोनेटिंग ग्रुप असू द्या ॲनिलिनच्या. ठीक आहे ना. ओके, तर तो काय असतो, लेस बेसिक असतो, बरोबर आहे ना. जसं कार्बोक्सिलिक ॲसिड आणि ॲनिलिन हे दोनच असे आहेत जे की ऑर्थो इफेक्ट दाखवतात. ठीक आहे ना. ओके, येस तिथूनच स्टडी करायचं तुम्हाला, जिथं की आपण बेसिसिटी ऑर्डर्स वगैरे सगळ्या गोष्टी आपण स्टडी केलं होतं तिथून ते स्टडी करायचं तुम्हाला. ठीक आहे ना. ओके, क्वेश्चन कशा टाईपचा विचारतात बघा ह्या केसमध्ये. येस, which of the following
which of the following is more basic? Which of the following is more basic? बेसिक कुठला आहे मोर? कुणाची बेसिक स्ट्रेंथ जास्त आहे? ठीक आहे ना. बघा सपोज पॅरा पोझिशनला ओके CH3 दिलेला आहे, मिथाइल ग्रुप दिलेला आहे. ठीक आहे. सेकंड बघा सपोज दिस इज NH2 and here it is NO2. ठीक आहे. थर्ड बघा थर्ड NH2 here it is CH3. ठीक आहे. आणि फोर्थ आहे बाळांनो NH2 and here it is NO2. काय विचारलंय? विच ऑफ द फॉलोइंग इज मोर बेसिक? कुठला मोर बेसिक असणार आहे ह्या तिन्हीमध्ये? येस डेफिनेटली फर्स्ट. वाय? बिकॉज दिस इज इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. करेक्ट. तर कम्पेअर जर केलं बाळांनो ओके ह्याच्यामध्ये येस इथं सुद्धा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे, इथं सुद्धा इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. बट हिअर इट देर इज अ ऑर्थो केस इफेक्ट. ऑर्थो इफेक्ट बाळांनो कधी लक्षात ठेवा, ऑर्थो इफेक्ट जर असेल म्हणजेच ऑर्थो पोझिशनला जर एखादी सबस्टिट्युएंट असेल, इलेक्ट्रॉन डोनेटिंग असेल किंवा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग असेल ओके तो काय असतो? लेस बेसिक असतो ॲज कम्पेअर टू ॲनिलीन. ठीक आहे. येस बघा कम्पेअर करूया ॲनिलीन सोबत. सपोज ऑर्थो पोझिशनला बाळांनो ऑर्थो पोझिशनला ओके CH3 आहे आणि दुसरा जर तुम्हाला ॲनिलीन दिलेलं असेल कुठला मोर बेसिक? तर ॲनिलीन मोर बेसिक. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. कारण काय? येस this CH3 okay yes decreases the basicity of NH2 because it present on ortho position. तिथे फॅक्टर्स भरपूर आहेत. एक तर इलेक्ट्रॉनिक फॅक्टर आहे आणि दुसरा काय बाळांनो स्टेरिक फॅक्टर आहे तिथं. ठीक आहे ना. ओके ऑर्थो इफेक्ट कशामुळे? तर ह्या दोन इफेक्ट्समुळे जनरेट होतो, इलेक्ट्रॉनिक आणि काय स्टेरिक फॅक्टर. ॲनिलीन आणि काय कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणजे ॲरोमॅटिक कार्बोक्सिलिक ॲसिड ह्या दोन गोष्टी लक्षात ठेवा, म्हणजे ह्या दोन कंपाऊंड्स लक्षात ठेवा. ओके तिथं ॲसिडिटीचा कन्सेप्ट आहे, तर बेसिसिटीचा कन्सेप्ट आहे. मोर बेसिक कोण? ॲनिलीन इन धिस केस. ठीक आहे. येस तुम्हाला हे दोन गोष्टी नोनच असल्या पाहिजेत. इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप असू द्या किंवा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असू द्या, हे दोन्ही कंपाऊंड्स बाळांनो काय असतात? ॲनिलीनपेक्षा लेस बेसिक असतात. हा तर इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग आहे, डेफिनेटली लेस बेसिक आहे, पण इथं डोनेटिंग असून सुद्धा तो ॲनिलीनपेक्षा लेस बेसिक आहे. येते का लक्षात? ठीक आहे. येस दोन्ही एकच लिहा. क्लिअर आहे हे? येस. आता ह्या दोन मध्ये ओके मोर बेसिक कोण? डेफिनेटली फर्स्ट. बरोबर आहे ना. एक इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे आणि एक इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप आहे. येस डोनेटिंग ग्रुप जर असेल तर मोर बेसिक असतो एज कम्पेअर टू दी विथड्रॉइंग ग्रुप. NH2 NO2 करेक्ट. आणि ह्या दोन्हीपेक्षा ओके मोर बेसिक कोण असतो? तर ॲनिलीन. ॲनिलीन इज मोर बेसिक दॅन दिस टू. बघा हे ऑर्थो इफेक्ट खूप महत्त्वाचा आहे. ऑर्थो पोझिशनला इलेक्ट्रॉन डोनेटिंग असू द्या, इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप असू द्या ओके ते काय असतात? लेस बेसिक असतात ॲज कम्पेअर टू दी ॲनिलीन. ठीक आहे. आणि ऑर्थोला मिथाइल ग्रुप आहे आणि NO2 ग्रुप आहे, त्याच्यामध्ये दोन्हीमध्ये कोण मोर बेसिक? तर काय? येस मिथाइल सबस्टिट्युटेड ॲनिलीन. का? कारण तो डोनेटिंग आहे, विथड्रॉइंग आहे. क्लिअर आहे बाळांनो? ठीक आहे. मग इथं डोनेटिंग ग्रुप पॅरा पोझिशनला असल्यामुळं हा काय झाला? मोर बेसिक झाला. पॅरा पोझिशनला आहे ना, ऑर्थो पोझिशनला नाही आहे. ठीक आहे. इथं ऑर्थो पोझिशनला आहे. ठीक आहे. येस इथं सुद्धा काय ऑर्थो पोझिशनला आहे आणि इथं पॅरा पोझिशनला आहे. येते का लक्षात? ठीक आहे. इथं दोन्ही ठिकाणी काय आहे? ऑर्थो इफेक्ट आहे. आलं लक्षात? हा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग म्हणून ॲक्ट होतो ऑलरेडी. आलं लक्षात? हा डोनेटिंग जरी असला तरी काय तो लेस बेसिक आहे. अंडरस्टूड? ठीक आहे. सो फर्स्ट इज मोर बेसिक अँड अदर आर एस लेस बेसिक. समजलं? ठीक आहे. आणखीन एक क्वेश्चन घ्या. ठीक आहे. आयडेंटिफाय
the correct basicity order for the following compounds. Identify the correct basicity order for the following compounds. ठीक आहे, तर करेक्ट बेसिसिटी ऑर्डर काय असेल बघूया. कंपाऊंड्स कुठले आहेत. सपोज दिस इज NH2, ठीक आहे, एस CH3 फर्स्ट, दिस इज NH2, एस CH3, दिस इज सेकंड, दिस इज एनिलीन, ठीक है, एंड दिस इज फोर्थ एंड पैरा नाइट्रो एनिलीन. ठीक है, विच ऑफ द फॉलोइंग इज आयडेंटिफाय द करेक्ट बेसिसिटी ऑर्डर फॉर द फॉलोइंग कंपाउंड्स असा क्वेश्चन आहे. ठीक आहे, हे समजलं पाहिजे तुम्हाला. हा डोनेटिंग ग्रुप आहे, हा सुद्धा डोनेटिंग ग्रुपच आहे, पण इथं ऑर्थो इफेक्ट आहे बाळांनो, बरोबर ना. ओके, आणि इथं काय आहे बाळांनो. ओके, इथं सुद्धा काय पॅराला डोनेटिंग ग्रुप आहे. ठीक आहे, फर्स्ट ऑर्डर बघा. फर्स्ट, ठीक आहे, फर्स्ट इज ग्रेटर दॅन, सेकंड इज ग्रेटर दॅन, थर्ड इज ग्रेटर दॅन, ओके इज फोर्थ. फर्स्ट ऑर्डर. सेकंड ऑर्डर आहे सेकंड, ठीक आहे, सेकंड इज मोर बेसिक देन फोर्थ इज मोर बेसिक देन, हा थर्ड आहे ना, आणि हा फोर्थ. सेकंड इज मोर बेसिक देन फोर्थ देन थर्ड अँड देन फर्स्ट. ठीक आहे, येस, थर्ड. त्याच्यामध्ये बघा, सेकंड इज मोर बेसिक देन थर्ड, ओके, देन फर्स्ट अँड देन फोर्थ. ठीक आहे, आणि फोर्थ ऑर्डर आहे बाळांनो, थर्ड इज मोर बेसिक दॅन, ओके, फर्स्ट इज मोर बेसिक दॅन, ओके, सेकंड इज मोर बेसिक दॅन, ओके, फोर्थ. ऑर्डर्स चेक करा, थोडासा विचार करा बाळांनो. ओके, ऑर्थो इफेक्ट कुठं आहे, डोनेटिंग ग्रुप कुठं आहे, विथड्रॉइंग ग्रुप कुठं आहे. ओके, येस, थोडासा विचार करा, यू विल गेट द आन्सर. ओके, ठीक आहे, बघा बाळांनो, लक्षात येते का तुमच्या. येस, आता इथं काय आहे, ऑर्थो इफेक्ट आहे, आणि हा कुठं आहे बाळांनो, CH3 पॅरा पोझिशनला आहे. मग डेफिनेटली हा डोनेटिंग म्हणून ऍक्ट होतो, आणि हा मोर बेसिक आहे ह्याच्यापेक्षा. ठीक आहे, येस. आता इथं काय आहे, फक्त ॲनिलीन आहे, ॲनिलीनपेक्षा हा मोर बेसिक असणार आहे. कुठं पॅरा इफेक्ट नसतो, ऑर्थो इफेक्ट असतो फक्त. ठीक आहे, ॲनिलीनपेक्षा हा मोर बेसिक आहे, ओके, पण हा लेस बेसिक आहे. वाय? बिकॉज ऑफ इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप ॲट पॅरा पोझिशन. ऑर्थो पोझिशनला नाही येतो, पॅरा पोझिशनला आहे. येते का लक्षात. ठीक आहे, म्हणून काय सेकंड काय असणार आहे, मोर बेसिक असणार आहे, सेकंड. ठीक आहे, त्याच्यानंतर फर्स्ट आणि थर्ड मध्ये जर विचार केला आपण, ओके, तर काय असणार आहे, डेफिनेटली थर्ड इज मोर बेसिक, थर्ड, बरोबर आहे ना. ठीक आहे, येस. त्याच्यानंतर बाळांनो फर्स्ट, का, कारण काय इथं ऑर्थो इफेक्ट आहे, बरोबर आहे ना, पण इथं काय आहे, NO2 विच इज इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप. इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग ग्रुप जर असेल तर काय असतात, ते लेस बेसिक असतात. ठीक आहे ना. ओके, म्हणून काय फर्स्ट अँड देन फोर्थ अशी ऑर्डर आहे का, चेक करा कुठं. सेकंड, थर्ड, फर्स्ट अँड फोर्थ, दिस इज द करेक्ट ऑर्डर. आलं का लक्षात हे. ठीक आहे, येस. आता ही ऑर्डर लक्षात ठेवा, म्हणजे तुम्हाला, ओके, येस, ऑदर गोष्टी लक्षात येतील. ठीक आहे ना. ओके, म्हणजे ह्याच्यामध्ये सेकंड जो आहे तो असं नोट करून ठेवा. ठीक आहे, एक ऑर्डर जर पाठ करून ठेवली तुम्ही, ओके, तर ऑदर ऑर्डर्स तुमच्या लक्षात राहतील. NH2 CH3 इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप ॲट पॅरा पोझिशन, लॅट्रॉन ॲनिलीन NH2, देन ऑर्थो मिथाइल, लक्षात येते ना. ओके, ॲनिलीन CH3 and then, okay, yes, fourth, that is para nitro aniline. NO2 para nitro aniline. ठीक आहे, आता इथं चेंज एकच आहे बाळांनो, हा डोनेटिंग जरी असला, ओके, तरी काय ॲनिलीन पेक्षा लेस बेसिक आहे ड्यू टू ऑर्थो इफेक्ट. समजलं हे.
ठीक आहे, नेक्स्ट घ्या. Arrange the following in increasing order of basicity. Arrange the following in increasing order of basicity. ठीक आहे, बघा. फर्स्ट आहे ॲनिलीन इटसेल्फ, सेकंड आहे बघा ना NHCH3 आणि थर्ड आहे NCH3CH3. लक्षात आलं का बघा. येस, एक ॲनिलीन आहे, दुसरा N मिथाइल ॲनिलीन आहे, तिसरा काय NN डायमिथाइल ॲनिलीन आहे. बरोबर आहे ना. ओके बाळांनो, हे काय ऍक्ट होतात, इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप. हा जरी विड्रॉइंग ग्रुप म्हणून ऍक्ट होत असेल, इलेक्ट्रॉन डेन्सिटी जर बेन्झिनकडे जात असेल, तर इथं काय हा डोनेटिंग म्हणून ऍक्ट होतो. इथं किती आहेत बाळांनो, 2 डोनेटिंग ग्रुप्स म्हणून आहेत तिथं. ठीक आहे ना. ओके म्हणजेच काय, येस तिथं प्लस आय इफेक्ट आहे इथं, लक्षात. ठीक आहे, मग जर डोनेटिंग म्हणून ऍक्ट होत असतील तर डेफिनेटली काय इलेक्ट्रॉन डेन्सिटी इन्क्रीज होते त्या केसमध्ये, तिथं रिपल्शन व्हायला लागतं. इट मीन्स थर्ड विल बी मोर बेसिक. बरोबर आहे ना. कसं अरेंज करायचं तुम्हाला, येस इन ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बेसिसिटी, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ बेसिसिटीनं अरेंज करायचं आहे. ठीक आहे. येस, मग सगळ्यात लेस बेसिक कोण, डेफिनेटली ॲनिलीन. ॲनिलीन विल बी लेस बेसिक. लॅटर ऑन N मिथाइल ॲनिलीन अँड देन NN डायमिथाइल ॲनिलीन. लक्षात आलं. मोर दी डोनेटिंग ग्रुप्स ऑन नायट्रोजन मोर विल बी बेसिसिटी. अवेलेबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन तिथं काय असणार आहे, हायर असणार आहे त्या केसमध्ये. ठीक आहे. आता त्यालाच रिलेटेड आणखीन एक एक्झाम्पल बघा. सपोज दिस इज ॲनिलीन, दिस इज N phenyl aniline C6H5 and this one is NN diphenyl aniline C6H5. ठीक आहे, लक्षात येते का बघा बघा. NH2 एकच आहे इथं, म्हणजेच काय हा प्रायमरी झाला. बरोबर आहे ना. ओके दिस इज ॲनिलीन, दिस इज सेकंडरी अमाइन. बरोबर आहे ना. ओके दिस इज N फिनाइल ॲनिलीन, करेक्ट, किंवा डायफिनाइल अमाइन म्हणा. इथं N फिनाइल ॲनिलीन म्हणू शकतं किंवा डायफिनाइल अमाइन म्हणू शकताय. दिस इज ट्रायफिनाइल अमाइन और NN डायफिनाइल ॲनिलीन. करेक्ट. आता मोर बेसिक कुठला ह्या केसमध्ये, ओके बाळांनो, डायरेक्ट ओके तो विचार करायचा नाही. इथं काय आहेत, ओके बेन्झिन रिंग्स आहेत. इथं एकच बेन्झिन रिंग आहे, त्या बेन्झिन रिंगवरती बाळांनो काय होतात, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होतात. म्हणजेच काय, इथं रेझोनन्स आहे ड्यू टू 1 बेन्झिन रिंग. ठीक आहे. इथं सुद्धा रेझोनन्स आहे, बट विच टाईप. ठीक आहे ना. ओके ड्यू टू 2 बेन्झिन रिंग्स. तिथं किती बेन्झिन रिंग्स आहेत, 2 बेन्झिन रिंग्स आहेत, म्हणून रेझोनन्स वाढलं. ह्या रिंगवर पण रेझोनन्स होतं, ह्या रिंगवर पण रेझोनन्स होतं. ठीक आहे. येस, इथं किती आहेत, 3 बेन्झिन रिंग्स आहेत बाळांनो. त्याच्यामुळे रेझोनन्स वाढत चाललेला आहे. ॲज रेझोनन्स इन्क्रीजेस बेसिसिटी डिक्रीजेस. ठीक आहे. येस, सगळ्यात मोर बेसिक आणि लेस बेसिक कुठला. ठीक आहे. इथं रेझोनन्स वाढलं, परत रिंग वाढले की रेझोनन्स वाढलं, आणि रेझोनन्स जर वाढत असेल तर बेसिसिटी काय होते, डिक्रीज होते. बरोबर आहे ना. ओके मग लेस बेसिक कुठला, ओके लास्ट वन विल बी लेस बेसिक. ठीक आहे. येस, म्हणजेच काय, this NC6H5 taken twice will be less basic than NHC6H5 and then aniline itself. aniline. आलं लक्षात हे.
ठीक आहे. मग तुम्हाला क्वेश्चन्स अशा टाईपचे विचारले जातात. एकतर काय ऑर्थो इफेक्ट खूप महत्त्वाचा आहे केसमध्ये बघा. ऑर्थो पोझिशनला इलेक्ट्रॉन डोनेटिंग असेल किंवा इलेक्ट्रॉन विथड्रॉइंग असेल, ओके, ते काय असतात, लेस बेसिक असतात ॲज कम्पेअर टू ॲनिलिन. ॲनिलिनसोबत कम्पेअर करायचं त्याला. मी ऑर्डर दिले तुम्हाला आता. क्लिअर आहे हे? येस. पुढे जाऊया आता. हे होतं रिगार्डिंग बेसिसिटी ऑफ ॲनिलिन्स. ठीक आहे. येस. परत जाऊन बाळांनो इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये, मेसोमेरिक इफेक्टमध्ये ॲनिलिनची बेसिसिटी स्टडी करा. मोस्टली इंडक्टिव्ह इफेक्टमध्ये तुम्हाला ॲनिलिनची बेसिसिटी स्टडी करायला मिळेल. ठीक आहे. त्याच्यामध्ये आपण ॲलिफॅटिक अमाइन्स आणि ॲरोमॅटिक अमाइन्स दोन्ही स्टडी केलेलं आहे. क्लिअर बाळांनो? तर नेक्स्ट पॉईंट घ्या, दॅट इज रिॲक्शन विथ ॲसिड्स. ठीक आहे. रिॲक्शन विथ ॲसिड्स. ठीक आहे. अमाइन्स जर बेसिस असतील बाळांनो, ओके, तर ॲसिड सोबत ते सॉल्ट फॉर्म करतील. बरोबर आहे ना? ओके. आता फॉर एक्झाम्पल सपोज दिस इज RNH2. व्हॉट इज दिस? ॲनिलिन when reacts with HCl. Aniline when reacts with HCl. Here, okay, lone pair of electron present on nitrogen will abstract proton from acid. This bond will open on, okay, chlorine to form RNH3 plus Cl minus. This is ammonium. Okay, yes, salt. आलं लक्षात हे? ठीक आहे ना? ओके. अमाइनचा बळा ना, ओके, काय फॉर्म होतो? सॉल्ट फॉर्म होतो. क्लिअर? क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट म्हणतो त्याला आपण. ठीक आहे. येस. सपोज द रिॲक्शन इज विथ प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी असू द्या, कुठलाही असू द्या. ठीक आहे. सेम टाईपची रिॲक्शन होते. एचच्या ठिकाणी फक्त R ग्रुप चेंज करायचं तुम्हाला. करेक्ट? वेन रिॲक्ट्स विथ H2SO4. ठीक आहे. H2SO4 सोबत ट्रीट केलं बाळांनो, ओके, तर काय फॉर्म होतो? RNH3 प्लस HSO4 मायनस सॉल्ट फॉर्म होतो. येते लक्षात? नेक्स्ट बघा, RNH2 वेन रिॲक्ट्स विथ, ओके, ॲसिटिक ॲसिड किंवा कार्बोक्सिलिक ॲसिड म्हणा, RCOOH, which forms RNH3 plus CH3COO मायनस सॉल्ट. येते लक्षात? म्हणजेच काय की ॲसिड सोबत रिॲक्शन केलं तर तो काय फॉर्म करतो? सॉल्ट फॉर्म करतो. R चेंज केला, ओके, तर तिथं काय तुम्हाला रिस्पेक्टिव्ह प्रोडक्ट मिळतो, रिस्पेक्टिव्ह सॉल्ट मिळतो. मग ते ॲरोमॅटिक अमाइन घ्या किंवा काय ॲलिफॅटिक अमाइन घ्या, दोन्ही काय होतात? ॲसिड सोबत रिॲक्ट होतात. क्लिअर आहे? कसं फॉर्म सॉल्ट कसं फॉर्म करायचं समजलं? ठीक आहे. नेक्स्ट रिॲक्शन इज रिॲक्शन विथ अल्काइल हॅलाइड्स. रिॲक्शन विथ अल्काइल हॅलाइड्स ही रिॲक्शन स्टडी केलं आहे आपण ऑलरेडी. ठीक आहे. रिॲक्शन विथ अल्काइल हॅलाइड्स. ठीक आहे. येस. आता प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी तिन्ही अमाइन्स कशासोबत रिॲक्ट होतात? अल्काइल हलाइड सोबत रिॲक्ट होतात. फक्त अल्काइल हलाइड कसा घ्यायचं तुम्हाला? प्रायमरी घ्यायचं आहे, कारण तिथं SN2 अटॅक आहे बाळांनो. कसला अटॅक आहे? SN2 अटॅक. सी हिअर RNH2. दिस इज प्रायमरी अमाइन, 1 degree अमाइन. When reacts with RX. RX काय? अल्काइल हलाइड. इट मे बी RF घेता येत नाही आपल्याला, RF घ्यायची गरज नाही आहे. ठीक आहे. आपण ऑर्डरमध्ये लिहू शकतो आपण. ठीक आहे. RCl, RBr किंवा RI हे तीनच यूज केलं जातात. कारण काय? RF इज व्हेरी व्हेरी लेस रिॲक्टिव्ह. ओके, तो बॉन्ड इझिली ब्रेक होत नाही, त्याच्यामुळे काय RF यूज केलं जात नाही. रिॲक्टिव्हिटी ऑर्डर नोन आहे तुम्हाला. ठीक आहे. RI इज मोर रिॲक्टिव्ह देन RBr अँड देन RCl. ठीक आहे. RF जो आहे तो खूप खूप लेस रिॲक्टिव्ह आहे, त्याच्यामुळे हा यूज केला जात नाही. येते लक्षात हे? ठीक आहे. येस. अमाइन्समध्ये जर पाहिलं आपण, ओके, तर काय प्रायमरी अमाइन इज लेस रिॲक्टिव्ह दॅन सेकंडरी अमाइन इज लेस रिॲक्टिव्ह दॅन टर्शरी अमाइन. हे ऑर्डर, दोन्ही ऑर्डर स्टडी केलेलं आहे आपण. ठीक आहे. अटॅक कसा आहे? बॅकसाइड अटॅक, न्यूक्लिओफिलिक, ओके, अटॅक आहे. कसा? येस, SN2 अटॅक. SN2 which forms R, बघा, NH, लक्षात येते का बघा? ठीक आहे. R by removal of
HX. इथला एक H आणि इथला X रिमूव्ह होतो वळानो. ओके, आणि काय फॉर्म होतो? सेकंडरी अमाइन. ठीक आहे, रिॲक्शन बघा. R NH2 reacts with Rx. Through this lone pair of electrons, it attacks on R. This bond opens on X to form RN RH प्लस. ठीक आहे, कुठेही लिहू शकताय आर, असं काही नाही. ठीक आहे ना. ओके, H कुठेही लिहू शकताय कारण तो टेट्राहायड्रल होय. ठीक आहे. येस, बाहेर काय पडलं बघा X मायनस. दिस X मायनस सबस्ट्रॅक्ट दिस प्रोटॉन. दिस बॉन्ड ओपन्स ऑन नायट्रोजन टू फॉर्म RNHR. करेक्ट. आणि काय फॉर्म होतो? HX. आलं लक्षात? अशा टाईपची मेकॅनिझम होते तिथं. समजलं? किंवा लक्षात ठेवायला असं पण करू शकता तुम्ही, RNH, ठीक आहे, H प्लस XR. H and X combines to form HX and this R attached to this NH, nitrogen. Understood? ठीक आहे. Now this will be more reactive. आत्ताच पाहिलं आपण सेकंडरी अमाइन कसा आहे, मोर रिॲक्टिव्ह आहे देन प्रायमरी अमाइन. मग काय करतो? इमिडिएटली तो ओके हा न अटॅक करता ओके काय करतो? हा अटॅक करतो. म्हणजे सम अमाऊंट ऑफ ओके दिस रिॲक्टंट अटॅक ऑन RX अँड मोस्ट ऑफ द ओके रिॲक्टंट अटॅक ऑन RX. कुठला? सेकंडरी. सेकंडरी मोर रिॲक्टिव्ह का? कारण इथं 2 इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप्स आहेत. इथे किती आहे? एकच इलेक्ट्रॉन डोनेटिंग ग्रुप आहे. त्याच्यामुळे काय? हा मोर रिॲक्टिव्ह आहे. अवेलेबिलिटी ऑफ इलेक्ट्रॉन इज मोर इन दिस केस. RX by removal of HX it forms tertiary amine RNRR. ठीक आहे ना. ओके, नाउ दिस इज टर्शरी अमाइन. इथपर्यंतच रिॲक्शन थांबत नाही. परत पुढे रिॲक्शन होते. ठीक आहे, विच रिॲक्ट्स विथ RX अगेन. ओके, थ्रू दिस लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन्स इट अटॅक्स ऑन R and this bond opens on X by removal of okay X to form R4N plus X minus. This is quaternary ammonium salt. Quaternary ammonium salt. आलं लक्षात हे? ठीक आहे, म्हणजे रिॲक्शन ओके एस कुठंपर्यंत होते तर काय? क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट पर्यंत होते. क्लिअर? ठीक आहे. आता जर का तुम्ही एक्सेस ऑफ अल्काइल हलाइड यूज केला, दोन्ही कंडिशन पण स्टडी केलं होतं आपण तिथं. एक्सेस ऑफ अल्काइल हलाइड जर यूज केला बळानं ह्या केसमध्ये ओके तर काय मेनली प्रोडक्ट काय मिळतो तर क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट. त्याला एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन म्हणतात. हॉफमॅन एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन. काय म्हणायचं? हॉफमॅन एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन. तसं नोट करून ठेवा. ठीक आहे. इफ RNH2 when reacts with excess of RX. RX कसा आहे? एक्सेस. ठीक आहे ना. ओके, देन मेन प्रोडक्ट इज फॉर्म्ड इज R4N plus X minus. This is major किंवा काय? मेन प्रोडक्ट. Other products are also formed with this primary secondary and tertiary okay also formed with this okay but this is major product. लक्षात? येस. आता R चेंज जर केला ओके बघा सपोज CH3CH2NH2 हा काय आहे? इथाइल अमाइन आहे. येस, व्हेन रिॲक्ट्स विथ CH3CH2 ओके SBr. ठीक आहे, CH3CH2Br एक्सेस मध्ये आहे. एक्सेस तर मेजर प्रोडक्ट काय असणार आहे? CH3CH2 टेकन 4N plus Br minus. This is the major product. येते लक्षात? ठीक आहे. आणि जर का हे एक्सेस मध्ये नसेल तर काय तुम्हाला येस मिक्सचर मध्ये ओके एस प्रोडक्ट मिळेल. पूर्ण मिक्सचर जास्त मिळेल तुम्हाला. ठीक आहे ना. हा कमी प्रमाणात मिळतो. येते लक्षात? ठीक आहे. किंवा हा एक्सेस जर यूज केला तुम्ही ओके तर हा काय असतो? मायनर प्रोडक्ट असतो. काय सांगितलं मी? हा जर एक्सेस यूज केला तर हा मायनर प्रोडक्ट असतो. समजलं? ठीक आहे. सेकंडरी अमाइन त्या केसमध्ये मेजर प्रोडक्ट असतो. क्लिअर आहे बाळांनो? ठीक आहे. येस, इवन ॲनिलीन सुद्धा यूज करू शकता ह्या केसमध्ये. आता ठीक आहे, नेक्स्ट रिॲक्शन बघूया आता. दॅट इज
Acylation of amines. Acylation of amines. असायलेशन ऑफ अमाइन्स. ठीक आहे बाळांनो, जर अमाइन मधला H ग्रुप जर असाइल ग्रुपनं रिप्लेस केलं ओके तर त्याला म्हणायचं असायलेशन ऑफ अमाइन्स. काय म्हटलं मी? येस, अमाइन मधला H ग्रुप जर असाइल ग्रुपनं रिप्लेस केलं ओके तर काय म्हणायचं? असायलेशन ऑफ अमाइन. ठीक आहे, तसं नोट करू शकता तुम्ही आता इथं. ठीक आहे, येस. इफ हायड्रोजन ॲटम फ्रॉम अमाइन इज रिप्लेस्ड बाय असाइल ग्रुप देन the reaction is called as acylation of amine. क्लिअर आहे? ठीक आहे, रिॲक्शन बघूया. येस, आणखीन एक महत्त्वाचा पॉईंट लिहायचा तिथं. येस, असायलेशन ऑफ अमाइन्स इज यूज्ड टू डिस्टिंग्विश प्रायमरी अँड सेकंडरी अमाइन्स फ्रॉम टर्शरी अमाइन्स. व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ठीक आहे, असायलेशन ऑफ अमाइन्स इज यूज्ड टू डिस्टिंग्विश प्रायमरी अँड सेकंडरी अमाइन्स फ्रॉम टर्शरी अमाइन्स. टर्शरी अमाइन्स पासून बाळांनो प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन्सला डिस्टिंग्विश करण्यासाठी येस असायलेशन यूज केलं जातं. क्लिअर आहे? ठीक आहे. सी हियर RNHH. व्हॉट इज दिस? प्रायमरी अमाइन. व्हेन रिॲक्ट्स विथ Cl C डबल बॉन्ड OR. दिस इज असाइल क्लोराइड. ठीक आहे ना, असाइल क्लोराइड किंवा अनहायड्राइड यूज केला जातो फॉर द असायलेशन ऑफ अमाइन. ठीक है, H and Cl combines to form HCl, correct, which forms RNHC double bond OR. This is amide. याला काय म्हटलं जातं? अमाइड. ठीक है, N alkyl amide. Understood? ठीक है, फॉर एग्जाम्पल CH3 CH2 NHH when reacts with Cl C double bond O CH2 CH3. This is ethyl amine and this is okay propanoyl chloride. Propanoyl chloride. ठीक है, H and Cl combines to form HCl and the product is amide, that is CH3 CH2 NHC double bond O CH2 CH3. येते लक्षात? ठीक आहे, N इथाइल बघा, N वरती कोण आहे? इथाइल ग्रुप. N इथाइल प्रोपेनामाइड. N इथाइल प्रोपेनामाइड. आलं लक्षात हे? ठीक आहे, सपोज ॲरिल अमाइन आहे. ठीक आहे, NHH प्रायमरी अमाइन. नायट्रोजन वरती बाळांनो हायड्रोजन असला पाहिजे फॉर दी असायलेशन पर्पज. व्हेन रिॲक्ट्स विथ Cl C डबल बॉन्ड OS. सपोज दिस इज बेन्झोइल क्लोराइड. ठीक है, H and Cl combines to form okay HCl to form NHC डबल बॉन्ड O. लक्षात आलं का बाळांनो? ठीक आहे, म्हणजे काय करायचं तुम्हाला? ओके, H आणि Cl रिमूव्ह करायचं आणि हे दोन जॉईंट करायचे जस्ट. ठीक आहे, फर्दर रिॲक्शन होते तिथं, कारण जोपर्यंत हायड्रोजन आहे नायट्रोजनवरती फर्दर असायलेशन पॉसिबल आहे तिथं. येते का लक्षात? आता सपोज इथं परत मी ओके Cl C डबल बॉन्ड O R जर ॲड केलं ओके तर काय होते रिॲक्शन? RN. ठीक आहे, C डबल बॉन्ड O R C डबल बॉन्ड O R अशी रिॲक्शन होते बाय रिमूव्हल ऑफ HCl. ठीक आहे ना, म्हणजेच काय, जोपर्यंत हायड्रोजन आहे तोपर्यंत असायलेशन त्याच्यावरती होऊ शकतं. क्लिअर आहे हे? येस, हे होतं रिलेटेड टू दी प्रायमरी अमाइन. प्रायमरी अमाइनचं असायलेशन केलं. जर का तुम्ही ओके सेकंडरी अमाइन घेतलं, ठीक आहे, येस, ठीक आहे, सेकंडरी अमाइन. सपोज RNRH. What is this now? Secondary amine. When reacts with Cl C double bond OR. H and Cl सेम टाईपची रिॲक्शन आहे बाळांनो, फक्त इथं प्रोडक्ट काय असणार आहे? NN डायअल्काइल अमाइड. ठीक आहे,
N R C double bond O R. This is NN dialkyl amide. NN dialkyl amide. येते लक्षात. आता इथं मात्र फर्दर रिॲक्शन होणार नाही. का होणार नाही? ओके, कारण काय, तिथं हायड्रोजन नाही आता. क्लिअर आहे? फॉर एक्झाम्पल CH3N CH3, ठीक आहे, H when reacts with Cl C double bond O CH3. These two combines to form CH3N CH3 C double bond O CH3. NN dimethyl, okay, yes, ethanamide. NN dimethyl ethanamide. आलं लक्षात हे? ठीक आहे. येस, तुम्ही आता आर ग्रुप चेंज करू शकताय. करेस्पॉन्डिंग तुम्हाला काय मिळेल? प्रोडक्ट मिळेल. अंडरस्टूड? ठीक आहे. सपोज टर्शरी अमाइन घेतलं. टर्शरी अमाइन आर, ठीक आहे, एन आर आर when reacts with, okay, Cl C double bond O R. Whether there is a reaction? No reaction. No reaction. असं का होत नाही? ओके, येस, अमाइडच फॉर्म होणार नाही तिथं. असं का? कारण काय, येस, इथं बाळांनो हायड्रोजन नाही. ड्यू टू अब्सेन्स ऑफ हायड्रोजन अमाइड इज नॉट फॉर्म्ड इन दिस केस. ठीक आहे. म्हणून काय की सेकंडरी आणि प्रायमरी जे अमाइन्स आहेत ते टर्शरी अमाइन्सपासून डिस्टिंग्विश करण्यासाठी, ओके, काय यूज करतात? असायलेशन ऑफ अमाइन्स. करेक्ट. याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो, विच ऑफ द फॉलोइंग मेथड इज यूज्ड to distinguish between primary and secondary amines from tertiary amines. ठीक आहे. त्याच्यामध्ये फर्स्ट देतील अल्कायलेशन. सेकंड देतील बाळांनो, ओके, असायलेशन. ठीक आहे. येस. थर्ड देतील फ्रीडल क्राफ्ट रिॲक्शन. आणि फोर्थ देतील बाळांनो, ओके, सॅनमेयर रिॲक्शन. सॅनमेयर्स रिॲक्शन. ठीक आहे ना. अल्कायलेशन, असायलेशन, फ्रेडल क्राफ्ट रिॲक्शन, सॅनमेयर रिॲक्शन, ह्या दोन्ही यूज करतात का? फ्रेडल क्राफ्ट रिॲक्शन आणि सॅनमेयर रिॲक्शन. सॅनमेयर रिॲक्शनमध्ये डायझोटायझेशन होतं, फ्रेडल क्राफ्ट रिॲक्शनमध्ये बघा अल्कायलेशन आणि असायलेशन होतं. पण कुठं होतं? बेन्झीन रिंगवरती होतं. करेक्ट ना. पण अल्कायलेशन पॉसिबल आहे का? येस, अमाइन्समध्ये अल्कायलेशन पॉसिबल आहे, पण प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी तिन्हीवरती अल्कायलेशन पॉसिबल आहे. ठीक आहे. पण असायलेशन प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन्सच दाखवतात, कारण तिथं दोन्हीच ठिकाणी नायट्रोजनवरती हायड्रोजन आहेत. ठीक आहे. पण टर्शरीवरती, ओके, टर्शरीमध्ये नायट्रोजनवरती हायड्रोजन नसल्यामुळं तिथं असायलेशन तो दाखवत नाही. त्याच्यामुळं असायलेशन इज दी प्रोसेस और मेथड, ओके, टू डिस्टिंग्विश बिटवीन प्रायमरी, सेकंडरी अमाइन्स फ्रॉम टर्शरी अमाइन. आलं हे लक्षात बाळांनो? ठीक आहे. आज काय स्टडी केलं आपण? एकतर काय बेसिसिटी ऑफ अमाइन्स, त्याच्यामध्ये थोडंसं ओव्हरव्ह्यू केलं, क्वेश्चन कशा टाईपचे विचारतात हे सांगितलं तुम्हाला. ठीक आहे. कारण काय ऑलरेडी आपण बेसिसिटी ऑफ अमाइन्स स्टडी केलेलं आहे, ते तुम्ही परत स्टडी करू शकता जाऊन तिथं. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट काय स्टडी केलं आपण? रिॲक्शन विथ ॲसिड्स. ॲसिड्ससोबत काय करतात बाळांनो? ते सॉल्ट फॉर्म करतात. त्याच्यानंतर अल्कायलेशन, त्याच्यामध्ये काय एक्झॉस्टिव्ह अल्कायलेशन स्टडी केलं. त्याच्यामध्ये अल्कायल हॅलाइड जर एक्सेस यूज केला तर काय क्वाटर्नरी अमोनियम सॉल्ट जो आहे तो काय मेजर प्रोडक्ट असतो.
क्लिअर. त्याच्यानंतर असायलेशन स्टडी केलं. असायलेशनमध्ये प्रायमरी आणि सेकंडरी अमाइन जे आहेत ते टर्शरी अमाइन्सपासून डिस्टिंग्विश करता येतात. बरोबर आहे ना. ओके. त्याच्यामध्ये हायड्रोजन मेन फॅक्टर आहे नायट्रोजनवरचा. आलं लक्षात बाळांनो हे. ठीक आहे. येस. टुडे विल स्टॉप हिअर. ऑल दी बेस्ट.